नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। विद्यार्थ्यांना नफा न तोटा या तत्वावर शैक्षणिक साहित्याचे शिवसेनेमार्फत वाटप। आनंद अशोक प्रतिष्ठान व शिवसेना वाडा शहर शाखेच्या वतीने 1 जून ते 22 जून 2025 पर्यंत गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ना नफा ना तोटा या संकल्पनेतून पालकांना शैक्षणिक साहित्य किमतीपेक्षा कमी भावात मिळावे म्हणून दरवर्षी अजिंक्य अशोक पाटील हे या उपक्रमाचं आयोजन करतात। यावर्षी सुद्धा या ना नफा ना तोटा या तत्वावर अजिंक्य पाटील व राजू नाना पाटील शिवसेना वाडा शहर प्रमुख यांनी हा उपक्रम 1 जून पासून पीजे हायस्कूलच्या पटांगणात सुरू केला आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे साहेब व त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या ना नफा ना तोटा वही व शैक्षणिक साहित्य ग्रामीण भागातील तसेच सर्व विद्यार्थी व पालकांना कमी खर्चामध्ये शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून या साहित्याचा सर्व पालकांनी व गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक अजिंक्य अशोक पाटील यांनी केली आहे। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर योगेश आंबवणेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट। आज पीजे हायस्कूलचे मैदान येथे ना नफा ना तोटा हे या तत्वावर वही विक्री केंद्र चालू केले आहे। या वही विक्री केंद्राचा उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातील वाडा तालुक्याच्या ग्रामीण भागातील व वाडे शहरातील मध्यमवर्गीयांना वह्या व जो स्टेशनरी विद्यार्थ्यांना वर्षभर स्टेशनरी लागतो हा स्वस्त दरात उपलब्ध व्हावा। ना नफा ना तोटा तत्वावर म्हणजे जी वही कंपनी रेटला इथे मिळते त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे व पालकांचे खूप फायदा होतो। त्यांचं म्हणजे एक आपण बघायला गेलो तर वर्षभर त्यांना जेवढी स्टेशनरी लागते त्याच्यावर 500 ते 1000 रुपये त्यांचे वाचतात। या वही विक्री केंद्राचा उद्देश एकच आहे की वाडे तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी, गरजू विद्यार्थ्यांना व पालकांना त्याचा लाभ घेता आला पाहिजे। हे वही विक्री केंद्र दिनांक आज 1/6/2025 ते 22/6/2025 पर्यंत चालू राहणार आहे, सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत। तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी याचा लाभ घ्यावा।